दरवर्षीप्रमाणे विविध शिवलिंगांच्या कावड यात्रेत शेकडो महादेव भाविकांनी कावड यात्रेत सहभाग घेतला होता। कावड मिरवणूक पाहण्याकरता भर पावसात शहर व पंचक्रोशीतील महिला, पुरुष व बच्चे कंपनीने चौकात एकच गर्दी केली होती। रविवारी रात्री दर्यापूर तालुक्याच्या वेशीवर असलेले मूर्तिजापूर तालुक्यातील लाखपूर येथील प्राचीन लक्षेश्वर महादेव मंदिरातून कावडधारी शिवभक्त नदीवर स्नान करून प्रथम भगवान लक्षेश्वराला जलाभिषेक करतात व त्यानंतर कावड यात्रा निघते। रात्रभर पायदळ प्रवास केल्यानंतर सोमवार दिनांक 18 दुपारी 12 वाजता विविध कावड यात्रा शहरात दाखल झाल्या। या कावड यात्रेमध्ये नवयुवक कला क्रीडा शिवभक्त मंडळ आनंदनगर व रोहिदास नगर, हनुमान व्यायाम क्रीडा मंडळ संचलित महाकाल कावड मंडळ बनोसा, श्री निळकंठेश्वर व ओंकारेश्वर महादेव मंदिर कावड मंडळ मलियपुरा, खोलापुरी गेट, शिवभक्ती कावडवासी मित्र मंडळ तेलीपुरा, एकता एकलव्य शिव कावड मंडळ पारधीपुरा, श्री कालभैरव कावड मंडळ, अकालसेना कावड मंडळ बाभळी आदी विविध ठिकाणच्या वेगवेगळ्या कावड यात्रांचा संगम स्थानिक बसस्थानक चौकात आला। यावेळी बसस्थानक परिसराला संपूर्ण यात्रेचं स्वरूप प्राप्त झाले। विशेषतः शंकरजी मूर्ती, हनुमान मूर्ती, महाराणा प्रताप मूर्ती, नागदेव, मोठ्या महादेवाची पिंड, प्रभू श्रीराम, पोलीस संरक्षण, जिल्हा परिषद शाळा देखावा व विविध देखावे खास आकर्षण होते। कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहावी यासाठी दर्यापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील वानखडे यांच्या नेतृत्वात बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। दर्यापुरातील गोरक्षण चौकातील महादेवाच्या मंदिरात सायंकाळी उशिरा कावड यात्रेचा समारोप झाला।